Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So actually आता वाजले आहेत दुपारचे 4 वाजले आहेत आणि आज मला सुट्टी आहे. सो आज काय ना काय एक्साइटिंग करण्याचा प्रयत्न आहे. एक्साइटिंग म्हणजे काय काय कामं आहेत, सो ते करणार आहोत. आणि येस, आज दुपारी आणि संध्याकाळी काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच. सो स्टे ट्यून. काय झालं काय सा रचना इज रेडी. ऐसा पण रेडी. छत्री वाव, आईची ही घे. मोठी घेऊ का? ही मोठी का छोटी हवी आहे? नाही तुला तुझी कुठली तुला घेतलीस ना वेगळी? हो हो घे, कुठली घे, छोटी मोठी चालेल पण घेऊन ठेव, पाऊस आला तर. चला. वेलकम. तुम्ही दोघी वाईट, आम्ही जसं तुम्ही मगाशी बघितलं की आम्ही खूप सारे शॉप्समध्ये सर्च करत होतो आणि सर्च करत होतो ॲक्च्युली स्वीटीचं जे पार्लर आहे त्याचं रिनोव्हेशन आहे. सो सलॉन जे म्हणतो आपण. सो त्याच्यासाठी ती चेअर्स बघतीये, जिला पर्टिक्युलर चेअर्स हवेत. आता ज्यांचे सलॉन आहेत त्यांना माहितीच असेल. सो त्यासाठी आम्ही उल्हासनगरला आलेलो बिकॉज शी गॉट अ इन्फॉर्मेशन की उल्हासनगरमध्ये चेअर्स अवेलेबल आहेत, म्हणून आम्ही इकडे आलो. तसं बघितलं गेलं तर घोडबंदर रोड, ठाणा, भिवंडी ह्या सगळ्यांवर सुद्धा आहे. नवी मुंबई ह्या सगळ्यांवर सुद्धा आहे. नवी मुंबई तर आता मला कळलं की तिथे सुद्धा आहे. सो आम्ही आमचं सोडून उल्हासनगरला आलो बिकॉज वी नो उल्हासनगरला खूप छान फर्निचर इकडे मिळतं. बट सलॉनचे 1-2च शॉप आहेत. काय सो सलॉनचे 1-2च शॉप्स आहेत. तिथे आम्ही पाहिले पण तिला नाही आवडले जसं हवंय तसं. नाही तर 1-2 शॉप्स मध्ये नाहीच आहेत. बट जर तुम्हाला इनकेस कोणाला फर्निचर वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही एकदा ट्राय करू शकतात. उल्हासनगर अंबरनाथच्या इथे येतं, अंबरनाथ बदलापूर तिथे. अँड छान आहे. लाईक ह्याच्या आधी आमच्या घरी माझ्या माहेरी एक बेड आहे, सोफा कम बेड. तो पण आम्ही उल्हासनगरवरनं घेतलेला. नाव इट्स बीन लाईक 10 years झाले असतील आणि स्टील चांगल्या कंडिशन मध्ये आहे. सो फर्निचर चांगलं आहे तिथे. सो लेट सी. इथे तर आमचं काही काम झालेलं नाहीये, बट मजा आली की काहीतरी वेगळं करायला आम्ही आलो. सो येस, तर आई आणि स्वीटीताई येतीलच आणि त्यानंतर आम्ही इकडनं निघू. सो लेट सी ह्याच्या पुढे आम्ही काय करतो. जे पीपल स्टे ट्यून. अँड आय नो खूप लोकांना स्वीटीताईच्या सलॉनचा इव्हन काय म्हणतात टूर हवाय. सो लवकरात लवकर जेव्हा ते एकदम असं मस्त आता रेडी होईल, थोडंसं ती रिनोव्हेशन लाईक ती थोडं शिफ्ट करते. सो त्याच्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत आणूच. काय हाय से हाय नको, नाही 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 बोलायचं, नको बोलू हाय. ओके.
ओके आतूची जागा घेते. आता ती थोड्या दिवसांनी आजीचं तीच आवरणार आहे. आजीचं काय? आजीचं तीच आवरणार आहे. आयब्रो, हेअरकट, नाहीसा मेकअप स्वतः कापले का? हो. ती असंच तू बोलते ना मला हलू नकोस बघ हलवलंस असं ना तर ती बोलते आजी हलू नकोस बघ आणि पी नाही ना ती घेते असं असं करते आजी हलू नकोस. So now we are back from उल्हासनगर. On the way आम्ही ग्रीन लीफला इवन थोडंसं स्नॅक सारखं खाल्लं. त्यातच आम्ही फुल झालो ऍक्च्युली. आणि स्वीटीताई सुद्धा गेली घरी कारण वंश आहे आणि त्याची एक्झाम्स चालू आहेत. अँड आई सुद्धा गेल्या घरी म्हणजे आईंना सुद्धा आम्ही सोडलं. अँड वी आर गोइंग फॉर मूवी. आम्ही मूवीला चाललो दगडी चाळ पार्ट 2. सो फर्स्ट पार्ट मी पाहिलाय सनीने नाही पाहिलाय. सो लेट्स सी की सनीला ते कनेक्ट होत आहे की नाही. मला सुद्धा काही एवढा असंच स्टोरी आठवत नाहीये पण एवढं मला माहितीये की अमेझिंग मूवी होता तो. आणि अंकुश चौधरी त्याने तर खूप छान ऍक्टिंग केलेली फर्स्ट ह्याच्यात. सेकंड सुद्धा आय होप फॉर द बेस्ट कारण सिक्वेल बोललं तर थोडंसं डायसी असतं. सो लेट्स सी. अँड नायसा इज हिअर. नायसा से हाय. कुठे चालली आणि काय करणार तू? नाही. सो चला मग आता आम्ही मूवी बघतो एन्जॉय करतो. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 10 o'clock आणि आमचं मूवी आहे 10:45चं. तोपर्यंत खूप दिवसानंतर मॉलमध्ये आलो तर नायसाला जरा ट्रेनमध्ये वगैरे बसूया. ट्रेनमध्ये बसणार. आय होप ट्रेन चालू असेल कारण टॉय ट्रेन 10 o'clock झाले आणि युजली बंद सुद्धा होतो. सो लेट सी कसं काय आम्ही काय करतो. कारण ना जर आम्ही घरी गेलो असतो ना तर आम्हाला कंटाळ आला असता. आणि आम्ही ऑलरेडी मूवी तिकीट्स बुक केलेले आहेत त्यासाठी वी थॉट ऑफ डायरेक्ट लाईक आम्ही मॉललाच जातो. सो चला थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही रिव्ह्यू तर देऊच की कसा आहे मूवी. सो यू पीपल स्टे बंद झाली. तिला घरी घेऊन जायचं नाही सा? काय आम्ही तुला तेच बोलायचं. बाय बाय. Nice. Wow.
काय ती टोकी फायनली मूवी संपलाय. आता वाजले आहे 1:30. आणि कसा होता मूवी? एकदम मस्त, आवडला, छान होता. सो इट्स अ कम्प्लीट पॅकेज तुम्ही बोलाल तर. कारण मी हसली पण, मी रडली पण. त्यात मस्त ऍक्टिंग केली आहे, सर्वांनीच मस्त ऍक्टिंग केली आहे. तुला असं काय वाटलं का की तू फर्स्ट पार्ट नाही पाहिलंय आणि सेकंड पार्ट? मला आयडिया आली की फर्स्ट पार्ट काय. फक्त हे होतं की ज्याने फर्स्ट पार्ट नसेल ना पाहिलं त्याला सेकंड पार्ट मध्ये ते कॅरेक्टर समजून नाहीये, पण ते इव्हेंच्युअली समजून जातं. बट अप्रतिम मूवी आहे, खूप खूप आवडलं मला. सो आम्ही तुम्हाला रिकमेंड करू की मस्ट वॉच मूवी. आणि म्हणजे एकदम आपण गुंतून जातो त्यात. आणि असं पण आहे की खूप खेचलंय, पॉइंट टू पॉइंट फटाफट असं करून टाकलं. स्टोरी लाईक पूर्ण समजली आहे आणि खरंच छान आहे. सो आजचा दिवस आमचा असा गेला. आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.